विचार करा, इतर दिवशी घरात किंवा शेतामध्ये साप दिसला की आपण त्याला भीतीपोटी मारून टाकतो. पण फक्त नागपंचमीलाच आपण त्याची पूजा करतो, त्याला दूध पाजतो. विज्ञानानुसार साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो शेतातील उंदीर संपवतो आणि पिकांचे रक्षण करतो. पण विज्ञान हे पण सांगते की साप हा एक मांसाहारी प्राणी आहे आणि तो कधीही दूध पिऊ शकत नाही. दूध हे त्याच्यासाठी एक विष असतं. सापाने दूध जर पिलं तर त्याच्या फुफ्फुसांमध्ये ते दूध जातं आणि त्याचा काही दिवसातच मृत्यू होतो. मग आपल्याला प्रश्न पडायला हवा की हे जे गारुडी येतात ते सापांना दूध कसं काय पाजतात. तर त्याचं उत्तर हेच आहे की एक आठवडाभरापासून या गारुडींनी सापांना उपाशी ठेवलेलं असतं. ते त्यांना काहीच खायला आणि प्यायला देत नाहीत आणि फक्त नागपंचमीच्या दिवशी त्यांना दूध दिलं जातं आणि स्वतःची तहान भागवण्यासाठी हा जीव ते दूध प्राशन करतो आणि फुफ्फुसांमध्ये दूध गेल्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू देखील होतो. मग हा नागपंचमी सण नेमका सुरू कसा झाला, यामागील इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्राचीन भारतामध्ये नाग नावाच्या माणसांची एक अत्यंत प्रभावी आणि लढवय्यी जमात राहत होती. ते लोक नागाचे चिन्ह म्हणजेच त्याला टोटेम म्हटलं जायचं, जे की त्यांच्या मुकुटावर आणि त्यांच्या ध्वजावर वापरायचे. जसे की आज आपण सिंहाचे आणि गरुडाचे चिन्ह वापरतो, म्हणजे आपण ते प्राणी आणि पक्षी झालोत का, तर बिलकुल नाही. तर ते फक्त नागाचे चिन्ह वापरायचे आणि हे नागवंशीय लोक या भारतामध्ये पूर्वज राहून गेले आणि हेच नागवंशीय लोक या भारत भूमीचे मूळ रहिवासी होते. यांनीच तथागत भगवान गौतम बुद्धांचा समतावादी विचार आत्मसात केला आणि त्यासोबतच बुद्ध धम्माचा प्रचार देखील केला. लेण्यांमध्ये बुद्धांच्या डोक्यावर जे नागछत्र दिसते ते कुठल्याही वास्तविक सापाचे छत्र नाही, तर ते आहे मुचलिन नावाच्या एका राजाने, म्हणजेच एका मानवी राजाने वादळ वाऱ्यामध्ये बुद्धांना दिलेले आणि त्याच्या सैन्याने दिलेले बुद्धांना एक रक्षण आहे. पूर्वी जेव्हा बौद्ध भिक्षू वर्षवास करायचे तेव्हा हे नाग लोक एकत्र येऊन पंचशील नाग उत्सव साजरा करायचे. पुढे याचे रूपांतर नागपंचमीमध्ये झाले. पुन्हा यामागील ऐतिहासिक पुरावा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेण्यासाठी नागपूरचीच निवड का केली. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की नागपूर ही नाग लोकांची भूमी आहे. या नाग लोकांनी प्राचीन काळामध्ये बौद्ध धर्माचा सर्वाधिक जास्त प्रचार आणि प्रसार केला होता आणि आज नागपंचमीला गावोगावी जे कुस्तीचे फड होतात ते आपल्याला आठवण करून देतात नागवंशी यांच्या पराक्रमाची आणि शौर्याची. कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही परंपरेचा अनादर न करता तथागत भगवान गौतम बुद्धांचा हा इतिहास आणि आपल्या पूर्वजांचा हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असायलाच हवा. आणि आपण आत्तापासून असं ठरवूया की नागपंचमीला कुठल्याही सापाचा आपण छळ करायला नको. त्यासोबतच तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर प्रत्येकापर्यंत